ह्या सर्व गोष्टी शिकवत होत्या आणि शिकवताना शोभांची त्या एवढी काळजी घेत होत्या, शोभाला कधीही त्या रडू देत नव्हत्या। एक दिवस थोड्या जिजामाता आपल्या न्याय निवाड्याच्या कामात गुंतल्यामुळं शोभा उठण्याची वेळ झाली होती, त्यांना जाणीव होती। दाशीला सांगितलं, बघ शोभा उठले तर त्यांना रडू देऊ नकोस। आणि जिजाबाई न्याय निवाड्यामध्ये गुंतल्या। इकडे रोजच्या वेळेस शोभा उठले, आई दिसत नाही, ताहो फोडला, रडते माझे बाळकाने बाळकाने समजावी शोभा रडायला लागले। आणि शोभा रडायला लागल्यानंतर त्या दासीने भरपूर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते अट्टल क्षत्रिय होते। जोपर्यंत जिजाबाईचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरत नव्हता, जिजाबाईच्या स्तनाला ते स्पर्श करत नव्हते, तोपर्यंत शांत होणार नव्हते। खूप रडू लागले, पण त्यांच्या आवाजाने इकडे न्याय निवाड्यामध्ये गुंतलेल्या जिजाबाईला पाना फुटला। पण कामही महत्वाचं होतं, जनता ही आपल्या प्रजेसारखी आहे, म्हणून थोडा वेळ लागला। आणि वेळ लागल्यानंतर जिजाबाई पाळण्याजवळ गेल्या। शोभा परत झोपलेले पाहिले। दाशीला विचारलं, का ग? शोभाचा रडण्याचा आवाज येत होता, आता शोभा झोपलेले कशा आहे? तिने सांगितलं, मासाहेब काय सांगू तुम्हाला, शोभा उठले, खूप आक्रोश करू लागले, काहीही केल्याने ते थांबत नव्हते। पण त्यांना शेवटी माझ्या नाईलाजाने काय केलं, माझ्या स्तनातलं दूध त्यांना पाजलं आणि मी त्यांना शांत केलं। जिजाबाई म्हणाले, अगं हे तू वाईट केलंस। क्षणामध्ये माझ्या शिवाला जिजाबाईने उठवलं आणि आपले दोन बोट शिवाच्या तोंडामध्ये घातले आणि भड 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 सर्व दूध जिजाबाईने बाहेर पाडले। ती दाशी चकित झाली, तिला वाटलं आपण काय अपराध केला, असं जिजाबाई का करतात? ती दाशी गयावया जिजाबाईकडे विनंती करायला लागली, मातासाहेब माझं काही चुकलं का हो? मासाहेब त्यामुळे तुझं चुकलं नाही, तू दया दाखवली, तुझ्या स्थितीवर तू बरोबर आहेस, पण तुझं दूध दासीच आहे। हे दूध जर माझ्या शिवबाने पिलं तर माझा शिवबा स्वराज्याचा रक्षक होणार नाही, तोही एखाद्याचा दास होईल। म्हणजे एवढी काळजी मातेला। म्हणून म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी। जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी असते ती जगाचा उद्धार, कारण तिला घडवण्याची क्षमता असते। म्हणून आपल्या आई वडिलांनी आपले मुलं कुठे राहतात, काय खातात, कोणासोबत राहतात, या सगळ्या गोष्टीमध्ये दक्ष राहिलं पाहिजे। चांगल्या शाळेत टाका, पण चांगल्या शाळेत टाकताना याला संस्कार कसे आहेत, याला मित्र कसे आहेत, हा काय खातो, यावरही तेवढं लक्ष करा, तेव्हा आपले मुलं घडतील। या रत्न हनुमंतासारखा प्रतापी